मी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं आणि आता मी स्वतः गडचिरोली जिल्हा मागून घेतलाय, इथला पालकमंत्री पद घेतलाय। कारण बंधू भगिनींनो, माझी काही अपेक्षा नाहीये, माझा कुठला धंदा नाहीये, माझी कुठली संस्था नाहीये, माझी कुठली एजन्सी नाहीये। मी 24 तास सामाजिक काम करतो। गडचिरोलीचा कायापालट करणं, गडचिरोलीच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं, हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेतलंय। आणि तुम्हाला सांगतो, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सोडावं लागलं तर नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल, पण गडचिरोलीचं सोडणार नाही। गडचिरोलीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याचा मी निर्णय केलाय।